मंडळी, तुम्हाला कधी हा प्रश्न पडतो का की आपण जी कांदा भजी गाड्यावरती खातो अगदी तशीच भजी घरी का बरं बनत नसतील? चला, आज तुम्हाला अगदी खास सिक्रेट रेसिपी सांगते. त्याआधी रेसिपी व्हिडिओ शेअर आणि सेव्ह करून ठेवा आणि जेव्हा कधी कांदा भजी बनवताना त्यावेळेस ही रेसिपी जरूर ट्राय करा. मध्यम आकाराचे 4 कांदे उभी पातळ चिरून घेतलेले आहेत. एका भांड्यामध्ये काढले चवीनुसार मीठ, त्यानंतर लाल तिखट आणि पाव चमचा हळद, थोडीशी कोथिंबीर, हिरवी मिरची आणि कढीपत्त्याची पानं यामध्ये मी घातली होती. आता इथं अर्धा चमचा बडीशोप, अर्धा चमचा धणे, पाव चमचा ओवा आणि पाव चमचा जिरं भाजून न घेता याची मिक्सरमध्ये बारीक अशी पावडर तयार करून ती कांद्याला व्यवस्थित अशी लावून घेतली. 1 वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे. जसं लागन तसं थोडंसं यामध्ये बेसन पीठ घालून छानसं असं घट्टसर बॅटर तयार करायचं. यामध्ये मी अजिबात पाणी वगैरे घातलं नव्हतं. आपण कांद्याला लाल तिखट मीठ वगैरे लावून ठेवलं होतं, त्यामुळे त्या कांद्याला भरपूर पाणी सुटलं होतं आणि त्यामध्येच हे बेसन पीठ मस्त असं मी मिक्स करून घेतलं होतं. आता ना त्यामध्ये थोडंसं तेल घालून पुन्हा व्यवस्थित असं मी मिक्स करून घेतलं. कढईमध्ये तेल व्यवस्थित गरम करून घेतलं, गॅस मध्यम ठेवला आणि त्यानंतर अगदी छोटी छोटी ही भजी सोडून घ्यायची. यामध्ये मी तांदळाचं पीठ वगैरे घातलं नाही. तुम्हाला एकदमच कुरकुरीत कांदा भजी आवडत असेल तर तुम्ही यामध्ये 2 चमचे तांदळाचं पीठ घालू शकता. पण नुसत्या बेसन पिठाची जी भजी आहेत ना मंडळी, ते चवीला खूप भारी लागतात. याच पद्धतीने मी सगळी कांदा भजी तळून घेतली होती. मंडळी, तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ना ते कमेंट करून जरूर सांगा. तुम्ही जर आपल्या चॅनलवर आज पहिल्यांदा आला असेल, चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर जरूर सबस्क्राईब करा आणि ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून जरूर सांगा. बाय बाय.